हॅलो एव्हरीवन, वी लव फॅशन अँड ट्रेंड्समध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आपले मराठमोळे सण अगदी आवडीने साजरे करत असतो. या निमित्ताने आपण जर पारंपरिक मराठी लूक करणार असाल तर गळ्यात घालण्याचे हे पारंपरिक दागिने बघून घ्या. आपला मराठमोळा लूक जो आहे तो सगळ्यातच भारी आहे आणि हा मराठमोळा लूक आपण लग्नात आवर्जून करतो. त्यामुळे लग्नात पण तुम्ही असे दागिने जरूर घाला. सोन्यामध्ये बनवून घ्या किंवा आर्टिफिशियलमध्येही सुंदर फिनिशिंग असलेले दागिने मिळतातच. तर पहिला जो दागिना आहे तो म्हणजे ठुशी. ठुशी हा नाजूक दागिना अगदी छोट्याशा मुलींपासून ते वयस्कर आजींपर्यंत सगळ्यांना शोभून दिसतो. ठुशी म्हणजे अगदी गळ्यालगत घालणारा असा हा दागिना आहे. लाईट वेटपासून ते अगदी हेवी असे ठुशी डिझाईन्स तुम्ही बघू शकता आणि साडीवरती घालू शकता. नंबर 2, वज्रतीक हार. वज्रतीक हार हा सगळ्यांनाच माहिती असेल. हा एक भारदस्त दागिना गळ्याला अगदी चिटकून असतो आणि तुम्ही हा चोकरसारखा घालू शकता. दिसायला भारदस्त असल्यामुळे याबरोबर तुम्ही दुसरा कुठला हेवी दागिना नाही घातला तरी चालेल. एक परफेक्ट मराठमोळ्या लूकमध्ये हा दागिना घातलाच जातो. नंबर 3, बकुळी हार. बकुळी हारामध्ये असणाऱ्या नाजूक रेखीव अशा फुलांचे सौंदर्य खूपच आकर्षक दिसते. हार जरी दिसायला नाजूक असला तर घातल्यावरती अगदी स्टायलिश आणि क्लासी लुक मिळून जातो. यामध्ये 1 पदरी, 2 पदरी, 3 पदरी बकुळी हार बघू शकता. नंबर 4, कोल्हापुरी साज. कोल्हापुरात मंगळसूत्राऐवजी हा दागिना घालण्याची पद्धत आहे. कोल्हापुरी साज हा दागिना लाखेपासून बनवला जातो. या लाखेवर सोन्याचा पत्रा चढवला जातो. कोल्हापुरी साजमध्ये 21 लोमते डूल असतात. त्यातील वेगवेगळ्या डूलवरती वेगवेगळ्या डिझाईन्स असतात. हा दागिना एक शाही लुक देतो. नंबर 5, पोहे हार. पोहे हार हा बकुळी हार सारखाच आहे. म्हणजे त्याची जी डिझाईन आहे ती तुम्ही बघू शकता की कशी नाजूक आणि सुंदर आहे. सुंदर असल्यामुळे हा एकच दागिना गळ्यात पुरेसा असतो. यामध्ये पण तुम्हाला लेयर्स बघायला मिळतील, जसे की 1 पदरी, 2 पदरी, 3 पदरी आहेत. नंबर 6, मोहनमाळ. मोहनमाळ हा देखील एक अस्सल मराठी दागिना आहे. आपल्या आजी पणजीच्या पिढीतल्या महिलांकडे हमखास मोहनमाळ असायचीच. नऊवारी साडीवरती घालण्यासाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे. त्यामुळे तुमच्याकडे मोहनमाळ ही असलीच पाहिजे, भले ती 1 पदरी असो. नंबर 7, एकदाणी हार. या दागिन्याला एकदाणी म्हणून ओळखले जाते. हल्ली याची पुन्हा फॅशन आली असून ती 1 पदरी, 2 पदरी आणि 3 पदरी अशीही आपल्याला आवडीनुसार मिळते. नंबर 8, लक्ष्मी हार. लक्ष्मी हार देखील बहुतांश मराठी महिलांकडे पाहायला मिळतो. हा शक्यतो 1च पदरी असतो आणि लांब असतो. पण आता गळ्याला चिटकून असणाऱ्या लक्ष्मी हारातही काही डिझाईन्स पाहायला मिळतात. नंबर 9, पुतळी हार. पुतळी हार हा आणखी एक प्रकार गळ्यात खूप भारदस्त वाटतो. तुम्हाला जर भारदस्त दागिने आवडत असतील तर असा एकच पुतळी हार पुरेसा होईल. तर या अस्सल मराठमोळ्या दागिन्यांपैकी तुमच्याकडे कोणते दागिने आहेत हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन अशाच वेगवेगळ्या स्टायलिंग टिप्स सोबत. टिल देन टेक केअर. बाय.